तर भाजपनं हरियाणा जिंकल्यानंतर मुंबईतही भाजपच्या नेत्यांनी जल्लोष केला। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी ढोल वाजवून आनंद साजरा केलाय। तर हरियाणानंतर महाराष्ट्रातही जिंकणार असा दावा फडणवीसांनी केलाय। पाहूया। जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। हरियाणात भाजपनं एखादी सत्ता आणली आणि फडणवीसांनी हरियाणा झाकी है आणि महाराष्ट्र बाकी है म्हणत महाराष्ट्रातही पुन्हा एकदा महायुतीच्या सत्तेचा दावा केलाय। तसंच सकाळच्या भोंग्याला आत्ता कसं वाटतंय असं म्हणत नाव न घेता संजय राऊतांना टोलाही लगावला। आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते। आम्ही जिंकणार, मग काय बोलणार। सकाळी 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता। आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होतं। मला त्यांना विचारायचं आता कसं वाटतंय। जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। अँटी इन्कम्बन्सीमुळे हरियाणात काँग्रेस भाजपला रोखणार असे दावे झाले, मात्र प्रत्यक्षात निकालात भाजपनं जोरदार मुसंडी मारली। त्याचा जल्लोष मुंबईच्या भाजपच्या कार्यालयाबाहेरही झालाय। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी ढोल वाजवत जल्लोष केला। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार या खोट्या नॅरेटिव्हमुळे हरलो, मात्र आता फेक नॅरेटिव्हला थेट नॅरेटिव्हने उत्तर देणार असं फडणवीस म्हणाले। देशामध्येही आपण लोकसभा जिंकलो, पण आपली काही जागा कमी झाल्या याचं कारण फेक नरेटिव्ह होता। पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं, महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्हने आपण देऊ, थेट नरेटिव्हने। हरियाणात तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आल्यानं महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांचाही आत्मविश्वास वाढलाय। त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून महायुतीच्या सत्तेचा दावा केला जातोय। हरियाणा तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है। आणि या काही महिन्यामध्ये महाराष्ट्राचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण महायुतीचं सरकार हे मोठ्या मेजॉरिटीने परत येईल। महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला हे चित्र दिसेल, जसं हरियाणामध्ये डबल इंजिन सरकार लोकांनी निवडलं, जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं, महाराष्ट्रात सुद्धा पुढच्या काळामध्ये डबल इंजिन सरकार येईल। हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यातलं सामाजिक आणि राजकीय परिस्थिती वेगळी आहे आणि महाराष्ट्र महाविकास आघाडीच मोठ्या फरकाने जिंकेल हा आमचा दावा आहे। जम्मू काश्मीरमध्ये जे काही निकाल आले हे खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींचा पराजय त्या ठिकाणी झालेला आहे, भाजपचा पराजय झालेला आहे। लोकशाहीला न मानणारी जी व्यवस्था केंद्रात बसलेली आहे त्या व्यवस्थेच्या विरोधातला तो निकाल आहे। त्यामुळे मी मगाशीच उल्लेख केला की आता आम्ही जम्मू काश्मीर जिंकलं, आता महाराष्ट्र आम्ही मोठ्या फरकाने जिंकू। विजयानंतर भाजपकडून दावा केला जातो की महाराष्ट्रात सुद्धा महायुतीचं सरकार येणार। प्लीज भाजपने अजून त्यांनी दावे करावे, मी त्याचं स्वागत करते। अब की बात 400 पार, व्हेरी गुड। पुढच्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि पुढच्याच महिन्यात 12 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान मतदानाची शक्यता आहे। त्यातच हरियाणातल्या विजयानं महाराष्ट्रात महायुतीमध्ये जोश संचारलाय। त्यामुळे हरियाणा झाकी है म्हणत महाराष्ट्रातही विजयाचे दावे सुरू झालेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.